नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे इन्फो मराठी 24 या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहे। बातमी आहे सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची मागणी। बातमी आहे सरकारी कर्मचाऱ्यांची एक महत्त्वाची मागणी मान्य, या कर्मचाऱ्यांना मिळणार मोठा आर्थिक लाभ। मित्रांनो, नेमकं काय आहे या बातमीमध्ये आपण नक्की बघूया, पण त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ जर कामाचा आणि महत्त्वाचा वाटला तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। आणि हो मित्रांनो, व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्याकडून कोणतीही माहिती सुटणार नाही। मित्रांनो, महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या राज्य कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे। आज फडणवीस सरकारने राज्यातील कर्मचाऱ्यांची एक महत्त्वाची मागणी मान्य केली आहे। यामुळे 7वा वेतन आयोग अंतर्गत कार्यरत असणाऱ्या हजारो कर्मचाऱ्यांना दिलासा मिळणार आहे। आम्ही आपणास सांगू इच्छितो की आज 13 मे 2025 रोजी राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक संपन्न झाली। आजची ही महत्त्वाची बैठक राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली। या बैठकीला राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार आणि मंत्रिमंडळातील इतर सदस्य उपस्थित होते। दरम्यान आजच्या या बैठकीत 6 महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले। यातील एक महत्त्वाचा निर्णय राज्य कर्मचाऱ्यांच्या संदर्भातील होता। 8व्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीआधीच राज्यातील 7वा वेतन आयोग अंतर्गत कार्यरत असणाऱ्या राज्य कर्मचाऱ्यांची एक महत्त्वाची मागणी आज मान्य झाली आहे। आज संपन्न झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्य वेतन त्रुटी निवारण समितीचा अहवाल स्वीकृत करण्यात आला आहे। दरम्यान या निर्णयामुळे राज्याच्या तिजोरीवर 80 कोटी रुपयाचा अतिरिक्त भार पडणार आहे। राज्य शासनाच्या वित्त विभागाकडून या राज्य वेतन त्रुटी निवारण समितीचा अहवाल स्वीकारण्यात आला आहे। या निर्णयामुळे राज्यातील असंख्य कर्मचाऱ्यांना फायदा होणार असून या निर्णयाचे कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून स्वागत करण्यात आले। आम्ही आपणास सांगू इच्छितो की 1 जानेवारी 2016 पासून लागू झालेल्या 7व्या वेतन आयोगात मोठ्या प्रमाणात वेतन त्रुटी आढळली होती। सध्याच्या 7व्या वेतन आयोगात अनेक पदांच्या वेतनामध्ये मोठी तफावत आढळून आली आणि यामुळे संबंधित कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून ही तफावत दूर झाली पाहिजे अशी मागणी उपस्थित करण्यात आली होती। या पार्श्वभूमीवर माननीय उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार अशा पदांच्या वेतन श्रेणीमध्ये सुधारणा करण्याच्या अनुषंगाने एक समितीची स्थापना करण्यात आली होती। दरम्यान या समितीने आपला अहवाल राज्य सरकारकडे मंजुरीसाठी पाठवला होता आणि आज 13 मे 2025 रोजी हा अहवाल स्वीकृत करण्यात आला आहे। यामुळे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असून त्यांची एक महत्त्वाची मागणी आज मान्य झाली असल्याने कर्मचाऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे। राज्य वेतन त्रुटी समितीचा अहवाल सरकारकडून स्वीकार करण्यात आला असून पुढील महिन्यात म्हणजे जुलै महिन्यात राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता सुद्धा वाढवला जाणार आहे। सध्या राज्य कर्मचाऱ्यांना 53% दराने महागाई भत्ता मिळतोय, मात्र लवकरच हा भत्ता 55% एवढा होणार असून ही वाढ जानेवारी 2025 पासून लागू केली जाणार आहे। अर्थातच राज्य कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता फरकाची रक्कम सुद्धा मिळणार आहे। तर मित्रांनो, कशी वाटली ही कामाची आणि महत्त्वाची बातमी? जर बातमी कामाची आणि महत्त्वाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। तसेच जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।